श्री शिवाय नमस्तुभ्यं 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 उमापति महादेव की बोला प्रेमाने जय म्हणा सगळ्यांनी उमापति महादेव की राघवेंद्र सरकार की पवन सुत हनुमान की सब संतन की ओम नमो
पार्वती पतये हर 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 प्यारा है कृष्ण बड़ा प्यारा गोपाल बड़ा प्यारा 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 है।
चला बसा. माझ्या पार्वती सती मैयाला मातेला ज्यावेळेला घेऊन अगस्ती मुनींकडे आल्या, ऐका ना मावल्या हो, आपापसातली बंद ओ मावशी बडबड बंद करा ना, आता बोलू नका आपापसात कोणी सुद्धा, नाही तर तुमची बडबड होऊ दे, मग आपण कथा करू. चालेल का? झालं का बंद? आता बोलू नका कोणी सुद्धा. अगस्ती मुनींकडे ज्यावेळेला कथा श्रवणासाठी आल्या त्यावेळेला राघवेंद्र सरकारची कथा सांगू लागले. फार आनंद वाटला भगवान शिवांना. पण सती मैयाला मात्र त्या ठिकाणी मन लागलं नाही कथा श्रवण करत असताना. आणि मी सांगू गेले, मन एकाग्र होत नाही, बडबड करावी वाटते, कुणी आलं गेलं की पाहावे वाटते. पण ऐका, एखादा कथेमध्ये झोपत असेल ना, त्याला असा चिमटा घ्यायचा, हळूच घ्यायचा पण जोरात घ्यायचा, त्याची झोप गेली पाहिजे. आणि जर तो काही म्हणला की आमच्याकडे घेऊन या, कारण कथेत झोपू नये. जो झोपतो ना तो सापाच्या जन्माला जातो, आणि जो झोपलेला पाहतो तो गारुडाच्या जन्माला जातो. मग यांचा खेळ चौकात चालू राहत असतो. बरं, यासाठी कथित कुणाला झोपू द्यायचं नाही, आपणही झोपायचं नाही. जो बडबड करतो तो बेडकाच्या जन्माला जातो, जे इकडे तिकडे पाहतं ते चिमणीच्या जन्माला जातं. तुम्ही तुमचं बघून घ्या हो, कसं बघायचं काय बघायचं, बडबड करायची की नाही करायची, ही भीती नाही. बरं, आम्हाला संत महापुरुषांनी खरं तर सांगितलं, कथा कीर्तनात कधी अस्ताव्यस्त बसायचं नाही, बडबड बडबड करायची नाही, विनाकारण आपल्यामुळं कुणाला तरी श्रवणाला त्रास होईल असं कधी आपण वर्तन करायचं नाही. कथा कीर्तनाचे हे नियमच आहेत. आणि म्हणून मैया कथा श्रवण केली पण मन एकाग्र झालं नाही, संशय मनामध्ये निर्माण राहिला. आणि कथा जर आपण लक्ष देऊन ऐकली नाही तर मग हे असं का ते तसं का असे संशय कथेमध्ये निर्माण होत असतात. एकानं राघवाची कथा ऐकली, रामकथा ऐकली माझी, आणि 7व्या दिवशी दादा मला त्यांनी प्रश्न विचारला आल्यावर म्हणले, ताई 7 दिवस मी रामकथा ऐकली हो, पण नेमकं राम राक्षस होता का रावण राक्षस होता मला तेच कळलं नाही. म्हणे म्हणलं सांगणाराच राक्षस होता भाऊ. का तुला मी कथा ऐकून सुद्धा जर तुला कळाली नसेल तर मग आता सांगणाराच राक्षस म्हणावा लागेल. खरं तर आपण जेवढं श्रद्धा भावनेनं कथा ऐकू तेवढं खरं तर आपल्याला कथा समजत असते. बरं, आणि मग संशय निर्माणही होत नाही. आता कथा कधी कधी चालू असताना आम्हाला वाणीच्या ओघाला जे येईल ते थोडंसं लोकांच्या मनोरंजनासाठी थोडंसं बोलावं लागतं. नाही तर कधी कधी लोकांना असं वाटतं ताई ना कथा, बरं इथं बसलेला जो समाज येतो एका धोरणाचा तर अजिबात नसतो. कुणाला गायन आवडतं, कुणाला विनोद आवडतो, कुणाला वेदांत, कुणाला कथा. आणि आम्हाला आमचं जीवन म्हणजे खरं तर हे तुमचं सगळ्यांच्या समस्या समजून इथं आम्हाला बोलावं लागतं. झोपेच्या वेळेमध्ये तुम्हाला निवांत बसून ठेवणं, एकटक बसून ठेवणं एवढं सोपं आहे. तुम्ही तुमच्या घरी प्रॅक्टिस करून बघा. फक्त रिमोट घेऊन टी व्ही पुढं 3 तास मला बसून दाखवा. अरे 3 तास आपण एका जागी बसूच शकत नाही, पण इथं आम्हाला तुम्हाला या झोपेच्या वेळेत बसून ठेवावं लागतं. एवढं सोपं नाही. लोक सहज तक्रारी करून जातात, महाराज लोकांच्या चुका काढत राहतात. नाही महाराज इथं चुकले, इथं गुतले, इथं कशा अशा सांगितल्या तशा सांगितल्या. अरे बोलणं फार सोपं असतं, पाठीमागून कुणाच्याही मागे निंदा करणं सोपं असतं. लोक आज नाव कुणाला ठेवत नाही हो. आता मोदी साहेबांनी काय कुणाचं वाईट केलं तरी लोक आजही मोदी साहेबांना, आणि तुम्ही कितीही चांगलं करा, कितीही चांगलं करा, लोक 10% समाजात असे तुम्हाला नावच ठेवणार आहे. त्यामुळे लोकांच्या भरोश्यावर बसायचंच नाही. यांना असं म्हणलं आणि त्यांना तसं म्हणलं. आम्हालाही एवढं सोपं नसतं. लोक कधी कधी म्हणतात तुम्ही कथा सांगा, तुम्ही बाह्यविषयी बोलू नका, पण आम्हाला माहिती नाही व्यासपीठावर काय बोललं पाहिजे. आम्ही नुसतं कथा सांगायला गेलो की लोक झोपा घेतील. त्यामुळं आम्हाला इथं ज्ञान आहे, काय सांगितलं पाहिजे, समाजाला काय पाहिजे. आणि नुसतं कथा सांगून लोकात बदल थोडी होणार आहे. थोडा जनरल माहिती, परिवारातली माहिती, नवे नवे परिवारातल्या समस्या दूर कशा व्हाव्या, भक्तिभाव आपल्या अंतकरणात कसा प्रगट व्हावा, हे सगळं काही आम्हाला इथं सांगावं लागतं. आणि सांगितलंच पाहिजे, त्याच्यानंच आपली ही जागृती होणार आहे. आणि म्हणून आज कथा श्रवण मा सती मैया करते आहे, पण कथा मन एकाग्रच झालं नाही. मग संशय मनामध्ये निर्माण झाला, हे असं का ते तसं का असा मनात संशय निर्माण झाला. आणि माझ्या भगवान शिवजींचं तर माझ्या राघवावरती प्रेम आहे, याच्यामध्ये तर काही विषयच नाही. सदैव राघवजींचं भजन करणारे माझे भगवान शिव. पण ज्या वेळेला मा सतीला घेऊन निघाले कथा श्रवण करून, आकाश मार्गाने जात असताना भगवान राघवेंद्र सरकारची धर्मपत्नी ज्या वेळेला रावणानं चोरून नेलेली, त्यावेळेला झाडाला, लतांना, वेलींना, पशूंना, पक्षींना हे खगमृग मधुकर श्रेणी कहा देखी सीता मृग नयनी, तुम्ही पाहिली का माझी जानकी, माझी सीता पाहिली का, असं वेलींना पशुपक्ष्यांना विचारतायत. ज्यावेळेला हे दृश्य माझ्या भगवान शिवांनी पाहिलं आणि जोराने एक जयघोष करू लागले, सच्चिदानंद घन परमात्मा की जय हो,
सच्चिदानंद घन परमात्मा की जय हो, सच्चिदानंद घन परमात्मा की जय हो. जानकी त्या ठिकाणी सती मैयानं पाहिलं ना, म्हणले स्वामी असं काय कुणाशी पुकारताय, कुणाचं नाव घेताय? अगं म्हणले हे समोर जे दिसतात ना ते माझे भगवान आहे, माझे राघवेंद्र सरकार आहे आणि त्यांचं मी जयघोष करतो आहे. म्हणे का हो, जर तो तुमचा भगवान आहे, तुम्ही जर त्याला भगवान म्हणता, सच्चिदानंद घन परमात्मा की जय म्हणता, म्हणजे असं वेड्यासारखं झाडाला, वेलीला, पशुला, पक्षाला असं विचारताय काय? जर त्याला माहिती नाही का त्यांची बायको कुठं गेली हे त्याला माहिती नाही, आणि तुम्ही त्याला सच्चिदानंद घन परमात्मा की जय हो म्हणतात. आणि हे जानकी, हे सती, हे खरं तर लीला भगवंताला कराव्या लागतात. तो पण माझा जगदीश्वर भगवान आहे, त्याच्याबद्दल असं आपण बोलू नको. नाही नाही, मला त्यांची नाही, जर तुला माझ्या भगवान राघवेंद्र सरकार प्रती जर मनामध्ये इच्छा शंकाच असेल तर माझ्या राघवाची परीक्षा घेतली तरी चालेल. असं ज्या वेळेला म्हणले त्यावेळेला विमान खाली उतरवलं आणि मा सती भगवान राघवेंद्र सरकारची परीक्षा घेण्यासाठी सामोरी गेली. जानकीला ज्या वेळेला राघवानं पाहिलं, त्या सतीला ज्या वेळेला राघवानं पाहिलं त्यावेळेला एक प्रश्न केला, मा तू इथं कशी, आणि तू जर इथं आहे तर माझे बाबा कुठं आहे? असं म्हणल्याबरोबर लज्जित झाली. अरे मला तर ओळखलंय राघवेंद्र सरकारनं. भगवान शिवजी जवळ आली आणि भगवान बराच त्यांचा वार्तालाप झाला, पण वार्तालाप झाल्यानंतर भगवान शिवांजवळ आली आणि आल्यानंतर विचारलं भगवान शिवजीनं, सती घेतली परीक्षा? मग त्यावेळेला ती सांगू लागली की नाही नाही, मी परीक्षा वगैरे काही घेतली नाही. बरं काय म्हणले माझे राघवजी? खोटं बोलते आहे मा जानकी. भगवान शिवांना मनातून फार दुःख झालं की अरे आज माझ्या असणाऱ्या राघवेंद्र सरकारची माझ्या सतीनं परीक्षा घेतली आणि माझ्या राघवेंद्र सरकारनं माझ्या सतीला मा म्हणून पुकारलं. आता ही माझी धर्मपत्नी होऊ शकत नाही. भगवान शिवांनी त्या ठिकाणी महाराज सती मैयाचा मनातून एक पत्नी म्हणून त्याग केला. आता ज्या वेळेला भगवान शिव त्या ठिकाणी कैलास पर्वतावरती आले, ज्या वेळेला दोघांना सत्संग करण्याची इच्छा झाली त्यावेळेला पत्नीचं स्थान बाजूला नाही तर समोर त्यांना आसन दिलेलं आहे. मा सती जाणून गेली की भगवान शिवांनी आता अंतकरणातून माझा त्याग केलेला आहे, कारण राघवेंद्र सरकारचा अपराध मी केलेला आहे. मी परीक्षा घेतली आणि मी आज माझ्या श्यामसुंदर माझ्या स्वामी समोर मी आज खोटं बोललेले आहे. शिवांनी माझा त्याग केला हे तिच्या लक्षात आलं. दिवसामागे दिवस निघून जात आहेत. दक्षाला त्या ठिकाणी प्रजापती पद मिळालं म्हणून त्यानं फार मोठा एक यज्ञ केला होता माय हो, आणि त्या यज्ञामध्ये सगळ्या देवी देवतांना त्यानं आमंत्रित केलेलं होतं. यज्ञासाठी सर्वजण आलेले आहे, पण दक्षजी ज्या वेळेला त्या सिंहासनावर बसायला येणार तर त्यावेळेला दक्षजींच्या उपस्थितीमध्ये त्यांचं स्वागतासाठी सगळेजण उठून उभं राहिले आणि उठून उभं राहिल्यानंतर त्या ठिकाणी भगवान शिवजी विचार करतात की अरे हे माझे असणारे सासरी बुवा आहे, त्यांची कन्या माझ्याकडे, मी कसं उभं राहू? भगवान ब्रह्मजी म्हणतात मी प्रगट केलेले हा माझं पोरग, याच्यासाठी कसं उभं राहू? भगवान विष्णू म्हणतात नाही नाही, माझ्या शक्तीने सगळी काही सृष्टी चालते, त्यामुळे मी याचं स्वागत नाही करू शकत. म्हणून तिघे जण खाली बसले. पण दक्षाला राग एक आला की अरे हे दोघे जर उठले त्या ठिकाणी नाही उठले तर मला हरकत नाही, पण जावई हा तर मुलाच्या समान असतो, यानं उठायला पाहिजे होतं, पण ज्यार ते उठला नाही त्यार हा माझा अपमानच आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी मनातून कुठंतरी राग आला आणि दक्षानं सांगितलं हाता जो मी यज्ञ करणार आहे ना, हा जो पुढचा यज्ञ तो केवळ आणि केवळ माझ्या भगवान शिवांच्या अपमानासाठीच असेल. आणि म्हणून दुसरा जो यज्ञ आहे तो त्या ठिकाणी पुनश्च आयोजित केला. सगळ्या देवी देवतांना त्या ठिकाणी यज्ञासाठी आमंत्रित केलं, पण भोले बाबाला मात्र आमंत्रण दिलेलं नाही. आणि सगळ्या देवी देवतांना यज्ञासाठी बोलवत असताना भगवान शिवांना त्या ठिकाणी सगळ्या देवांना सांगितलं होतं की हे जे घेऊन येणार आहात तुम्ही विमान, ते कैलास पर्वतावरनं घेऊन या, जेणेकरून माझ्या मुलीला माझ्या जावयाला कळायला पाहिजे की दक्षाच्या घरी यज्ञ आहे. ज्या वेळेला विमान जाताना सती मैयानं पाहिले, त्यांना विचारलं देवी देवतांना कुठे निघाला आहात विमानं घेऊन? म्हणे अहो तुमच्या वडिलांच्या घरी यज्ञ, हे तुम्हाला माहिती नाही? स्वामीकडे पळत आली शिवप्रभूंकडे, प्रभू माझे वडील असं करणार नाही, मला माहिती माझ्या वडिलांच्या घरी यज्ञ आहे, आपण यज्ञाला गेलं पाहिजे. आणि सती हा जो यज्ञ आहे आपल्या अपमानासाठी आहे ग, आपण न जाणं हे उचित आहे. नाही स्वामी माझे बाबा असं कधी करणार नाही, आपण गेलं पाहिजे.
भगवान शिव नकार देतात, पण सती मात्र ऐकायला तयार नाही. भगवान शिवांनी त्या ठिकाणी सांगितलं, हे सती मी तर यज्ञाला येऊ शकणार नाही, पण तुझी इच्छा असेल, कारण शास्त्र असं सांगतं आमंत्रण असेल तर माणसाने अशा धार्मिक त्या कार्यक्रमाला, लग्न कार्याला गेलं पाहिजे. धार्मिक कार्यासाठी आमंत्रणाची गरज नाही, पण ज्या घरी गेल्यानंतर जर आपला मान सन्मान होत असेल, ते घर श्रीमंताचं जरी असलं तरी सुद्धा त्या घरी जाऊ नये. कि जिस घर परादर मान नहीं, उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना चाहिए. उस घर पर मनाना चाहिए. आपली मुलगी किती जरी आपल्याला प्रिय असेल तर आपल्या लेकीनं कोणाचं वेळोवेळी घर फिरणं कधीही योग्य नाही. असला मूर्ख लाड तर त्या ठिकाणी मायबापाने करूच नाही लेकीचा. चाहे प्यारी कितनी हो कन्या, उस घर घर घुमाना चाहिए. घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना चाहिए. घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना चाहिए. घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना ना चाहिए. ज्या घरी गेल्यानंतर जर आपला मान सन्मान होत नसेल तर त्या घरी कधीही जाऊ नये. शास्त्र सांगतं बरं, चाहे प्यारा कितना हो लड़का, उसे सिर पर बिठाना ना चाहिए. कळतंय का हिंदी? संत सांगतात, किती लाडका जरी लेकरू असलं एवढंही त्याचा लाड करू नका, तो आपला डोक्यावर बसेल. चाहे कितना प्यारा हो लड़का, उसे सर पर बिठाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना ना चाहिए. चाहे कितनी प्यारी हो कन्या, उसे घर घर घुमाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना ना चाहिए. ज्या घरामध्ये प्रेम सन्मान मान होत नसेल ना, त्या घरी कधी जाऊच नाही. घरी एखादा अतिथी आला, संत महापुरुष आले, कधी बसल्या जागी या म्हणायचं नाही आणि बसल्या जागीच कधी जा म्हणायचं नाही. 4 पावलं जावं, सन्मानानं घेऊन यावं.
आपल्यापेक्षा ज्येष्ठ आदरणीय वंदनीय असेल द्वारामध्ये चरण धुवावे, घरामध्ये घेऊन आल्यानंतर त्या ठिकाणी धूप दीप लावून त्यांची पूजा करावी आणि सगळ्यांनी नतमस्तक व्हावं. संत दर्शन आणि देव दर्शन हे डोकं टिकून घ्यायचं असतं. आजकाल एक फॅशन निघाली, कमरा गुडघ्याच्या त्रासावाले जाऊ द्या, पण तरुण पोरं सुद्धा, आता आमचे हे तरुणाई सुद्धा, सुना काही काही घरच्या लेडीज सुद्धा फक्त गुडघ्याला हात लावतात, डोक्याला. अरे याला दर्शन नाही म्हणत. दर्शन जे आहे ना ते असं करायचं असतं. संत आणि देवाचं दर्शन मस्तक ठेवूनच का झालं पाहिजे. ऐका, आपण जर एखादी जड वस्तू आपल्या डोक्यावरती ठेवली, डोकं जर खाली टेकवलं ना, डोक्यावरती ठेवलेली जड वस्तू खाली डोकं टेकवल्यावर खाली पडत असते. तसं आपण जीवनामध्ये जे केलेलं पाप आहे ते संतांच्या आणि देवाच्या चरणावर नतमस्तक झाल्यानं जळून भस्म होतं. यासाठी संतांच्या चरणावर डोकं, देवाच्या चरणावर ते आपलं हे मस्तक टेकणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्यापेक्षा ज्येष्ठ आदरणीय वंदनीय असेल तर मनापासून सन्मान करा, मनापासून त्यांची पूजा करा. तसं आज माझ्या भोले बाबा म्हणतात, अगं आमंत्रण नाही तर तिथे जायचं कसं, आपला सन्मान होईल का तिथे. नाही नाही प्रभू, माझे वडील असं करणार नाही, आपण गेलं पाहिजे. सती मैया मात्र ऐकायला तयार नाही आणि भगवान शिवांनी सांगितलं, मी येऊ शकणार नाही सती, पण तुला नंदीगण मी बरोबर देतो आणि त्यांना घेऊन तू जा. सती मैया नंदीगणांना बरोबर घेऊन निघाली. परंतु ज्या वेळेला आपल्या वडिलांच्या द्वारी गेली त्यावेळेला तिथं बहिणी होत्या. त्या बहिणींना सतीकडे पाहिलं आणि तिला बोलायला सुरुवात केली, का ग आल्या का, कुणी पाठवलं होतं तुम्हाला आमंत्रण. सती मैया नाराज झाली. दुसरी म्हणते, का ग तू तुझ्या त्या पतीनं गळ्यामध्ये सोन्याचे लॉकेट घातले का नाही, का अजून नागच घालून फिरतोय. तिसरी म्हणते, अगं काही चांगले कपडे घातले का नाही, का अजून व्याग्रंभर घालूनच फिरतात. डोक्याचे केस वगैरे कापले का नाही, का अजून जटाच वाढवलेला आहे, जटाधारीचे अजून तुझे पती राजा. असा अपशब्द ज्या वेळेला बोलू लागले. पण एक मिळाली, गोस्वामीजी वर्णन करतात, सादर मिली भली कमाता, सादर मिली भली कमाता, सादर मिली भली कमाता, सादर मिली भली कमाता. भगिनी मिली बहुत मुस्काता, भगिनी मिली बहुत मुस्काता. श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम. जय जय राम, जय जय राम. सादर मिली भली एक माता. बहिणी अपशब्द बोलतात, पण आईनं मात्र प्रेमानं विचारपूस केली. आणि जगामध्ये जीवनामध्ये एक आईच असं पात्र आहे, लेकराच्या लाथा खाईल, लेकराच्या शिव्या खातील, पण तरी सुद्धा लेकराला आशीर्वादाची थापच देतील. हे फक्त मायबापाचंच हृदय असतं बरं. या विश्वामध्ये आई वडिलांसारखं प्रेम या जगात आपल्यावरती कुणी करू शकत नाही. आणि म्हणून अंगाचे कातडे काढून आपण आपल्या आई वडिलांच्या चरणाला चपला जरी शिवल्या तरी त्यांच्या उपकारातून कधीच आपण उत्तीर्ण होणार नाही. आणि आई हे नातं जर ईश्वरानं कशासाठी निर्माण केलं असेल तर प्रेम देण्यासाठी आई निर्मिली. आई देवाचे रूप, प्रेम देण्यासाठी आईची निर्मिती असते. या विश्वामध्ये आई वडिलांच्या व्यतिरिक्त तुमच्या आमच्यावरती कुणी सुद्धा त्यांच्या इतकं मनापासून प्रेम करू शकणार नाही. कधी कधी आईकडे पाहिलं ना असं वाटतं, आई सागराची उपमा तुला द्यावी ग, कारण या सागरामध्ये तापी नदीचं पाणी असू दे नाही तर घाण गटारीचं पाणी असू दे, त्यानं सगळं पाणी स्वतःमध्ये सामावून घेतलं. तसं आई तुझं पोरग कीर्तन करणारा असू दे नाही तर दारू पिणारा असू दे, तू सगळ्या लेकराचे अपराध पोटामध्ये घालते. पण त्या सागरात सुद्धा दोष दिसला बघ आई, की त्यानं सगळं पाणी जरी स्वतःमध्ये सामावून घेतलं, त्यानं सगळंच पाणी खारट केलं, पण आई अमृतापेक्षाही गोड दूध तू आम्हाला पाजलं ना, त्याच्यापेक्षा तुझं व्यक्तिमत्व आम्हाला श्रेष्ठ वाटलं.
कधी कधी वाटतं का आई, या सूर्याची उपमा तुला द्यावी, कारण या सूर्यानं खल्ल प्रकाश दिला म्हणून चालण्यासाठी मार्ग दिसू लागले. तसं आई, तू आम्हाला बोटाला धरून चालणं शिकवलं, पण त्या सूर्यात दिसला ग आई मला दोष. त्यानं एवढा प्रकाश दिला, त्याच्या प्रकाशानं आम्हाला त्या ठिकाणी त्रास होऊ लागल्या, वेदना होऊ लागल्या. पण आई, त्यानं त्या ठिकाणी एवढा तापला, त्याच्या तापण्यानं आम्हाला वेदना झाल्या. पण आई, 80 ते 85 वर्षाची होते ग, पण लेकरावरती भयंकर कधी तू तापत नाही, म्हणून त्याच्यापेक्षा तुझं व्यक्तिमत्व आम्हाला श्रेष्ठ वाटलं. डॉक्टर, वकील, आमदार, पुढारी, खासदार सगळेच सांगतात आई चांगली, आई चांगलीच आहे. पण आईपेक्षाही चांगला असतो ना तो आमचा जीवनातला बापही असतो. आई जेवढी महत्वाची तेवढा जीवनातला बापही महत्वाचा आहे. एका टायमाची भोजनाची व्यवस्था करणारी माई आमच्या सगळ्यांच्या लक्षात राहते, पण ज्यानं आयुष्यभराची शिदुरी आमच्यासाठी कमवून ठेवली. कधी कधी बाप आमच्याकडून विसरल्याच जातो, पण आई जेवढी महत्वाची तेवढा जीवनामध्ये आमचा बापही महत्वाचा आहे. ज्या वेळेला महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती राजे झाले, 32 मन सोन्याचं सिंहासन राजांना मिळालं. पण त्या सिंहासनावर बसण्याच्या अगोदर आणि डोक्यामध्ये मुकुट परिधान करण्याच्या अगोदर आऊसाहेबांच्या चरणावरती डोकं ठेवून राजे रडू लागले. आऊसाहेब राजेंना म्हणतात, राजे तुम्ही राजे झालात, 32 मन सोन्याचं सिंहासन मिळालं, तुमच्या डोक्यात मुकुट मिळाला, राजा तुमच्या डोळ्यामध्ये पाणी शोभा देत नाही. त्यावेळेला राजांनी त्या ठिकाणी आऊसाहेबांना सांगितलं, आऊसाहेब मी राजे झालो, मला याचा फार आनंद आहे, पण हा डोक्यातला मुकुट आणि कपाळावरचं कुंकू जर तुमच्या जिवंत, माझ्या डोक्यातला मुकुट पाहण्यासाठी तुमच्या कपाळावरचं कुंकू जर जिवंत असतं तर माझ्या बाबाला किती समाधान झालं असतं. म्हणजे जीवनात आज आपण कितीही मोठे व्हा, पण आपण मोठे झाल्यानंतर आपल्या आशीर्वादाची आणि कर्तृत्वाची थाप टाकण्यासाठी जर आपल्या जीवनामध्ये आपले मायबाप जिवंत नसेल, आज आम्ही कथाकार, कीर्तनकार, राष्ट्रपतीनं पाठीवरती थाप टाकू द्या, पण घरी गेल्यानंतर अशिक्षित आईनं मायेचा डोक्यावरून हात जरी फिरवला तर राष्ट्रपतीच्या थापेपेक्षाही कितीतरी पट प्रेम आपल्या अशिक्षित मायबापाच्या थापेमध्ये असतं. आणि लेकरं मोठाले झाल्यानंतर आशीर्वादाची थाप देण्यासाठी जर जीवनामध्ये मायबाप जिवंत नसेल तर मला वाटतं मोठं होण्याला सुद्धा अजिबात अर्थ नाही. म्हणून जीवनामध्ये खरे देव आज आमचे मायबाप आहे. म्हणून कधी जर आई वडिलाविषयी रागद्वेष भावना निर्माण झाली ना, कधी कधी मनातून निवांत बसायचं आणि प्रेमाने एक म्हणायचं, बरं की आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार विसरणार नाही, अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार विसरणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार विसरणार नाही, अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार विसरणार नाही. बालपणी मी खेळत खेळत दिसत होतो ताना, अमृताहुनी गोडा मांजलाचा पाना. हो बालपणी मी खेळत खेळत दिसत होतो ताना, अमृताहुनी गोड मांजलाचा पाना. तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार विसरणार नाही, अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार विसरणार नाही.
फिरून घरी येताना जेव्हा उशीर मजला होये गल्लोगल्ली पाहत फिरे ओढ माझी आये मूर्ति वाली या जगत मूर्ति नाही आई तुझ्या मूर्ति वाली या जगत मूर्ति नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार मिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार मिटणार नाही जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार पिटणार नाही बालपणी मी खेळत खेळत दिसत होतो ताना अमृताहून गोडाई पाजला सपाना तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार पिटणार नाही शाळेतून घरी येताना कधी उशीर मजला होई गल्लोगल्ली पाहत फिरशी तू गमलाई तुझ्या या प्रेमाची तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही आई वडील गेल्यानंतर जसं डोंगराआड गेलेला सूर्य आम्हाला आज न उद्या दिसतो बरं पण मातीआड गेलेले मायबाप या डोळ्याला विश्वात पुन्हा कधीच दिसत नाही गेल्यानंतर आमच्याकडे एवढे शब्द बाकी असतात की विजला हो नंदा दीप कशी जाऊ मी मंदिरी गेली दुरी दिगंतारा पुन्हा येणे सावळी माझी आई किती मला हो प्रेम दी भोळी रखू माई गेली झाली उदास पंढरी श्रद्धांजली देता थरथरे माझी काया देवाला एकच प्रार्थना करू शकतो हे प्रभू राहू दे रे देवराया चरणापाशी माझी आई विजला हो नंदा दीप कशी जाऊ मी मंदिरी पूर्ण आई ती आई असते आपण दुसऱ्याच्या आईला आई म्हटलो कधी दुसऱ्याची माय कधी आपली माय होत नसते आपली आई ती आईच असते दुसऱ्याच्या माईला आपण मावशी म्हणू शकतो पण आई नाही म्हणू शकत आईची सर आईसारखी सर कुठल्याच आईला येणार नाही या विश्वामध्ये कारण एक 7-8 वर्षाचा मुलगा होता अचानकपणे आईचं निधन झालं
वडिलांनी एक विचार केला, दुसरं लग्न करावं तर सावत्र म्हणून माझ्या लेकराला सावत्र आईचा त्रास सहन करावा लागेल आणि त्याला झालेला त्रास मला काय हे दुःख मला पाहावल्या जाणार नाही, म्हणून बापानं दुसऱ्या लग्नाचा विचार केलाच नाही. पण जशी जशी चटके बसायला लागले तसं तसं दुसऱ्या लग्नाचा डोक्यामध्ये विचार आला आणि बाळाला एक दिवस जवळ घेतलं, समजावून सांगितलं, बाळा लग्न करण्याची इच्छा नव्हती रे, पण काही कारणं आहेत, तशा अडचणी येत आहेत म्हणून मी विवाह करतो आहे. बरं तुझी इच्छा आहे का? मला होकार जर तुझा असेल तर मी नक्की लग्न करील. त्या 10 वर्षाच्या लेकरांनी सांगितलं, बाबा करा तुम्ही लग्न, मलाही आई येईल, मला सुद्धा आता घरामध्ये कोणी नाही ना, तर मला सुद्धा आई येण्याचा आनंदच असेल. बाबांना त्या ठिकाणी 2 वर्षानं विचार करून लग्न केलं आणि त्या बायकोला लग्न करताना सांगितलं होतं, हे बघ तुझ्याबरोबर मी विवाह करतो आहे ना, कधीही सावत्र म्हणून माझ्या लेकराला तुझ्याकडून त्रास होता कामा नये आणि ते दुःख मलाही बघवल्या जाणार नाही. बायको समोर हो 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 म्हणत गेली, पण लग्न झाल्यानंतर मात्र सावत्र आईच ती, सावत्र म्हणून तिचा त्रास त्या लेकराला जाणवायचा. पण बापाला सांगावं तर याचं दुःख माझ्या बापाला होईल, म्हणून त्या लेकरानं कधी तक्रार बापाकडे केलीच नाही. त्या ठिकाणी दिवसामागे दिवस निघून गेले आणि एक दिवस त्या बापाला असं वाटलं, माझ्या समोर तर मी त्याच्या असणाऱ्या आईचं प्रेम, माझ्या बायकोचं प्रेम तर मी अनुभवतोच आहे, पण खरंच माझ्या पश्चात त्या लेकराला सुद्धा आईचं प्रेम भेटतंय का हे आपण पाहिलं पाहिजे. म्हणून त्या बापानं त्या लेकराला प्रश्न केला, राजा लग्न करण्याची इच्छा नव्हती, तुझ्या परवानगीनंच मी त्या ठिकाणी विवाह केलेला आहे, पण ऐक ना आता लग्न होऊन 6-7 महिने झाले रे, मी विचारू का तुला एक प्रश्न? बाबा विचारावं, तुमचं नातं माझं मुलाचं बापाचं आहे, विचारा ना तुम्ही, मला नाही तर विचारणार कुणाला? म्हणजे बाळा तुला तुझ्या पहिल्या आईमध्ये आणि आत्ताच्या आईमध्ये काय फरक वाटतो? असा प्रश्न विचारला. बाळ स्तब्ध झालं. बाळानं सांगितलं, हो बाबा पहिल्या आईमध्ये आत्ताच्या आईमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे बाबा. काय फरक आहे बाबा? माझी पहिली जी आई होती ना ती फार खोटारडी होती हो, पण आत्ताची आई मात्र फार खरी आई आहे माझी. अरे असं काय बोलतोय, तुला कळतंय? हो बाबा माझी पहिली ती खोटारडीच होती, पण आत्ताची जी आहे ना ती मात्र फार खरी आहे. म्हणे कसं रे? म्हणे बाबा पहिली खोटारडी अशी होती, मी जर कधी धिंगाणा मस्ती केली ना मला नेहमी म्हणे, बघ धिंगाणा मस्ती केली ना तुला जेवायला देणार नाही, आणि संध्याकाळ झाली की स्वतःच्या हाताने घेऊन यायची आणि मला स्वतःच्या हातानं ती जीव घालायची. ती खोटारडीच होती, पण आत्ताची मात्र खरी. आत्ताची मला म्हणत असते, तू फार धिंगाणा मस्ती केली ना तुला मी जेवायलाच देणार नाही. आणि बाबा खरंच आज 2 दिवस झाले मला आईनं जेवायलाच दिलं नाही. दुसऱ्याच्या आईला आपण आई म्हणू शकतो, परंतु स्वतःची आई ती आई असते बरं. म्हणून जीवनामध्ये आईसारखी सर, आईसारखं प्रेम या विश्वात आई गेल्यानंतर आपल्यावर कुणीच करू शकणार नाही. आणि म्हणून आज सतीमैयाला तो अनुभव होतो आहे. बाकीच्या बहिणी तिरस्कारानं बोलतात, पण मात्र एकमेव आई होती. आईनं विचारलं, सादर मिली भली एक माता. बाकीच्या बहिणी तिरस्कार करू लागल्या. जाऊ दे माझं वडिलांजवळ काम आहे, यज्ञ मंडप कुठे जाऊन पाहते तर अनेक देवी देवता आलेले आणि सगळ्यांच्या नावाच्या आहुती मात्र यज्ञामध्ये टाकल्या जातात, पण माझ्या भोले बाबांच्या नावाच्या आहुती मात्र यज्ञामध्ये टाकल्या जात नाही. त्यावेळेला सामोरे गेली आणि वडिलांना त्या ठिकाणी विचारलं, तुम्ही सगळ्यांना आमंत्रित केलं, माझ्या भोले बाबांनी अशी काय चूक केली तुम्ही त्यांना सांगितलं नाही? अगं म्हणे सती तुला तरी कुठं बोलवलं होतंस, तू तरी कशासाठी आली? म्हणे बाबा असं बोलू नका, माझ्या वडिलांचं घर आहे, माझ्या हक्काचं घर आहे आणि मला इथं आमंत्रणाची गरज नाही, पण तुम्ही इथं सगळ्या देवांच्या नावाची आहुती जर टाकत असेल आणि माझ्या स्वामीच्या जर नावाची आहुती इथं पडत नसेल तर ही माझ्यासाठी खेदाची गोष्ट आहे. बाबा का बरं माझ्या स्वामीच्या नावाची आहुती इथं टाकल्या जात नाही? त्यावेळेला ते दक्षजी म्हणू लागले, ऐक इच्छा नव्हती माझं त्या भसन जोग्या बरोबर तुझं लग्न करण्याची, अमंगळ वेशधारी आहे, गळ्यामध्ये नाग घालतो, व्याघ्रंबर पांघरतो, जटा वाढलेले आहे, असा जावई मला भेटला नसता तर बरं झालं असतं. आणि अजूनही तू लग्न झालेलं जरी असलं, आता जरी माझ्याकडे आली तर आयुष्यभर तुला सांभाळायला तयार आहे. हे शब्द ज्यावेळेला ऐकले त्यावेळेला सत्य अतिशय क्रोधायमान झाली. बाबा तुम्ही माझे पिताश्री आहात, तुमच्या मुखाला असे शब्द शोभत नाही. खरं तर माझा असणारा पती आहे आणि माझ्या पतीच्या विरोधात जर तुम्ही असं बोलत असाल तर मी एक पत्नी म्हणून कदापि बाप जरी असला तरी तुमचं बोलणं मी सहन करणार नाही. पण ज्या वेळेला अति द्वेषानं त्या ठिकाणी दक्ष बोलू लागला त्यावेळेला सतीनं शेवटचा निर्णय घेतला, जर या मुखानं माझ्या पतिराजाचा अपमान तुमच्याकडून होत असेल तर ज्याच्यापासून हे शरीर निर्माण झालं हे शरीरच मी ठेवणार नाही. स्वतःमध्ये अग्नी प्रज्वलित केला आणि सतीनं स्वतःचं शरीर त्या ठिकाणी जाळून भस्म केलेलं आहे.
नंदी गणांना ज्या वेळेला शरीर भस्म झालं हे कळालं त्यावेळेला धाड 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 पळत भगवान शिवांकडे गेले आणि भगवान शिवजी ध्यानस्थ बसलेले असताना बातमी कळाली सती मैयानं स्वतःचं शरीर जाळून भस्म केलेले। भगवान शिवांना अत्यंत राग आला, डोक्यातल्या जटा काढल्या, खाली आपटवल्या, वीरभद्राचं प्रागट्य झालं। वीरभद्र त्या ठिकाणी यज्ञापर्यंत पोहोचले आणि त्या ठिकाणी एवढा काही यज्ञाचा विध्वंस चालू झाला, रक्ताचा पाऊस पडू लागलेला आहे, कुणाचे हात कुणाचे पाय मोडले गेले, दक्षाचं शिर त्या ठिकाणी उडवलं गेलं, यज्ञ अधुरा बंद पडलेला आहे। देवी देवता भयभीत झाल्या, पण सगळेजण देवी देवता शरण गेले, हे प्रभू आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहे, हा यज्ञाचा विध्वंस थांबवा, हा विध्वंस जर प्रकोपाला गेला तर काय होईल सांगता येणार नाही। प्रभू प्रभू आम्ही शरण आलो। सर्वांच्या शरणागतीमुळे भगवंतानं स्वतःचा राग शांत केला। प्रभू आता हा राहिलेला अधुरा यज्ञ हा पूर्ण झाला पाहिजे, तुम्ही तर दक्षाचं शिर उडवलं। भगवंतानं राग ज्यावेळेला शांत केला सर्वांच्या शरणागतीनंतर त्यावेळेला बोकळाचं शिर आणलं, त्या ठिकाणी दक्षाला बसवलं, दक्षाला जिवंत केलं आणि राहिलेला अधुरा यज्ञ त्या ठिकाणी भगवान शिवजींच्या माध्यमातून दक्षजींच्या माध्यमातून राहिलेला अधुरा यज्ञ परिपूर्ण झाला। पण आज दक्षजी भगवान शिवांना शरण गेलेला आहे। प्रभू मी अपराधी, मी चुकलेलो आहे, मला माफ करा। देवा मी तुमच्या समोर आलो, कृपेची झुली त्या ठिकाणी कृपेचा वर्षाव माझ्यावरती करा आणि मला या अपराधातून मला तुम्ही त्या ठिकाणी मुक्त करा, अशी त्या ठिकाणी मागणी करू लागलेला आहे दक्ष। कि भर दो झूली मेरी भोले बाबा, लौट कर मैं ना जाऊंगा खाली, भर दो झूली मेरी भोले बाबा, Bye.
करायचे सर्वांनी आजूबाजूचे माझ्या समोरचे सगळ्यांनी एक साथ टाळी प्रेमाने बरदो झोली मेरी बोले बाबा उमापति महादेव की जय उमापति महादेव की जय हर 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 जोरात जोरात मनापासून आवाज येत नाही तोपर्यंत हात खाली घेऊ देणार नाही प्रेमाने हर हर पाठीमागचा आवाज आला पाहिजे सगळ्यांनी हर हर भगवान शिवजींचा आज विवाह सोहळा आहे विवाह सोहळ्यात नाराजगी नसावी त्यामुळे आता खरं तर अगदी 5-10 मिनिटांमध्ये भगवान शिवांचं आगमन होणार आहे लक्ष द्या राहिलेला कथा प्रसंग आपल्याला पाहणं आहे मैयाचं शरीर त्या ठिकाणी नष्ट झालं भगवान शिवजी अत्यंत खूप त्या ठिकाणी अगोदर क्रोधायमान झाले नंतर त्या ठिकाणी स्वतःचा राग शांत केला जे मैयाचं शरीर आहे ते घेऊन भगवान शिव आता फिरू लागले 52 त्या ठिकाणी स्थानावरती शरीराचे तुकडे पडले मावशाओ आपापसातली बदबड बंद कराव झाकी आल्यावर तुम्हाला दिसणारे कुणी सुद्धा अस्तव्यस्त बघू नका बडबड करू नका तुमच्यामध्ये नाहीतर कथा मी डायरेक्टली 6ला सोडवेला लग्नही होणार नाही पुन्हा त्यामुळे शांतता ठेवा प्लीज 52 शक्तिपीठ निर्माण झाले शरीर ज्या ज्या ठिकाणी शरीराचे तुकडे पडले 52 शक्तिपीठ निर्माण झाले आता मात्र जी सती मैया आहे पुढच्या अवतारामध्ये त्या ठिकाणी पर्वतराजांच्या घरी तिचं प्रागट्य झालं पर्वतराजांच्या घरी प्रागट्य झालं मैनावती तिच्या असणाऱ्या आईचं नाव आहे आणि म्हणून एक दिवस नाराजींचं भ्रमण त्या ठिकाणी पर्वतराजांच्या घरी आहे आणि पर्वतराजांच्या घरी गेल्यानंतर पर्वतराजांनी सांगितलं ही माझी कन्या आहे आणि माझ्या कन्येचं थोडंसं भविष्य सांगाल का नारदजी त्या ठिकाणी भविष्य सांगू लागले जोगी जटिला काम मन नगन अमंगल वेश असं स्वामी यही कहा मिली हस्त परिरेख ऐका तुमचा जो होणारा जावई आहे ना तो अमंगळधारी असणार आहे त्याला त्या ठिकाणी आई बापाचा पत्ता नाही राहणीमानाचा त्याचा कुठला विचार नाही वेशही अमंगळधारी त्याचा असणार आहे जोगी जटिला काम मन नगन अमंगल वेश असा असणारा जावई तुमचा असणार आहे पण हा त्रिलोकनाथ असणार आहे असा कुठला जावयाचं वर्णन ऐकलो लेख द्यावी वाटेल बोले बाबा नारदजी असं काही नका सांगू आमच्या लेकीला आम्ही असा स्वतःच्या हाताने असा नवरा कसा बघून देऊ पण नाही त्यावेळेला माझे भोलेनाथांना सुद्धा आता त्या ठिकाणी समाधी अवस्थेत बसलेले असताना भोलेनाथांना भेटण्यासाठी राघवेंद्र सरकार गेले आणि त्यांनी सांगितलं होतं की आता प्रभू म्हणे शिवजींची ज्या वेळेला राघवेंद्र सरकारची भेट झाली म्हणे प्रभू आज येणं बहुत दिवसांनी केलं म्हणे हो माझी एक आज्ञा आहे म्हणे काय तुम्हाला विवाह करावा लागेल विवाहासाठी मुलगी पार्वतीचं फार सुंदर चरित्र सांगितलं पर्वतराजेची कन्या आहे पार्वती तिच्या बरोबर तुम्हाला विवाह करावा लागेल प्रभू जशी तुमची आज्ञा पण सप्तऋषींच्या परीक्षेच्या माध्यमातून मी तिला स्वीकारेल म्हणे असं का म्हणे तुम्हाला जर परीक्षेशिवाय स्वीकारलं नाही तर मी तिला परीक्षेशिवाय का स्वीकारू आणि म्हणून सप्तऋषी ज्या वेळेला परीक्षा घेऊन येईल त्यावेळेलाच मी तिच्या बरोबर विवाह करील भगवान शिवजी पती रूपानं मिळावे यासाठी पार्वतीची सुद्धा मनातून फार इच्छा आहे तिनं नंदा नावाचं व्रत केलं बेलाचा पाला खाऊन त्या ठिकाणी ती व्रत केलं आणि भगवान शिवजीच मला पती रूपाने भेटावे असा तिचा मनोमन त्या ठिकाणी संकल्प आहे मनापासून त्या ठिकाणी भगवान शिवांची आराधना करू लागली मा पार्वतीनं सुद्धा त्या ठिकाणी बेलाचा पाला खाऊन आजही माझ्या या माय माऊल्या त्या ठिकाणी 16 सोमवारचं व्रत करतात नवे आता 5 त्या ठिकाणी सोमवार 5 ही सोमवार त्या ठिकाणी करतात ज्याचं त्याचं व्रत विधी वेगवेगळा आहे पण जीवनामध्ये काही काहींच्या आपत्ती येत असते संकट येत असतात तर भगवान शिवांना त्या ठिकाणी दर सोमवारी 12 चांदणीची फुलं जर आपण मनोभावे त्या ठिकाणी भगवान शिवांना जल अर्पण करून जर 12 चांदणीची फुलं वाहिली 12 सोमवारी बरं तर आपली निश्चित मनोकामना पूर्ण होत असते एवढी भगवान शिवजी त्या ठिकाणी महाराज बोळे आहे भगवान शिवाची भक्ती सहजरित्या मानव जीवाला करण्यासारखी आहे नाही शक्य झालं पुन्हा करायचं आपले काहीतरी पूर्वजन्मीचं पाप असतं की सायास प्रयास करून कधी कधी काही मनभावना इच्छा पूर्ण होत नाही पण त्या ठिकाणी जर छोट्या आपलं काही गोष्टीसाठी काही त्या ठिकाणी राहूनच जात असेल
तर मग आपण 12 त्या ठिकाणी सोमवारी 12 चांदणीची फुलं भगवान शिवांना अर्पण केले तर आपली मन इच्छा नक्कीच पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही। आणि म्हणून पार्वती मैयानं सुद्धा माझे भगवान शिवांनी माझी ही इच्छा पूर्ण करावी, माझ्या पतिरूपानं मला मिळावे म्हणून तिनं बेलाचा पाला खाऊन नंदा नावाचं व्रत केलं। आणि म्हणून एक दिवस त्या ठिकाणी सप्तऋषींना भगवान शिवांनी परीक्षा घेण्यासाठी पाठवलं। परीक्षा घेण्यासाठी गेले आणि पार्वतीला सांगितलं, अगं विवाहासाठी तयार आहेस का? होय। कोण पतिराज म्हणून हवाय तुला? म्हणे मला भगवान शिव, दुसरे चाल नाही नाही, माझं मी मनापासून वरलेले आहे भगवान शिवांना, किती जरी स्वरूपधारी असला तरी मी त्याच्या बरोबर नाही, पण माझ्या भगवान शिवाबरोबर मात्र माझा विवाह निश्चित होणार आहे, मला ठाऊक आहे। सप्तऋषींना कळालं की अंतर्मनातून हिनं भगवान शिवांना वरलेला आहे, भगवान शिवजींचं विवाहाची तयारी करायची, पण भगवान शिवजी समाधीस्थ आहे। पण एक तारकासूर नावाचं एक महादैत्य जन्माला आलेला आहे आणि त्याचा फक्त सर्वांना त्रास होऊ लागलेला आहे। सगळे देवी देवता भगवान शिवांना शरण जात आहेत, पण भगवान शिव मात्र तपस्येमध्ये आहे। तपस्या कुणी भंग करावी आणि तारकासुराचा जो मृत्यू आहे, भगवंताच्या शुक्राणूतून जो पुत्र निर्माण होईल त्याच्या हाताने खरं तर त्या तारकासुराचा मृत्यू। आता कधी लग्न कधी पूर्ग होणार? आणि म्हणून सगळे देवी देवता मध्ये अरे भगवान शिवाचा विवाह झाला पाहिजे, काय करावं? समाधीतून कोणी जागृत करील? कामदेवाला पाठवलं, कामबाणानं बाण सोडला, भगवान शिवांनी तिसरं नेत्र उघडून कामदेवाला भस्म केलं। काल मी तुम्हाला सांगितलं, कामदेवाची जी पत्नी आहे रती रडू लागली, भगवान शिवांना सांगितलं का माझ्या पती राजावर अपराध केला? त्यावेळेला भगवान शिवांनी सांगितलं होतं, भगवंताच्या प्रथम पुत्राच्या माध्यमातून प्रद्युम्न रूपात तुझा पतिराज तुला भेटणार आहे। आणि कामाला त्या ठिकाणी प्रत्येकाच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी जागा दिली, अनंग रूपानं कामदेवजी राहू लागले। भगवान शिवांनी देवांना विचारलं, कशासाठी माझी समाधी? म्हणे देवा देवा देवा, आता समाधीत बसू नका, हे कामदेवाला तर तुम्ही जाळून भस्म केलं, पण एक काम तुमचं बाकी काय? अहो तिकडं पार्वती मैया तुमची वाट पाहते आहे, विवाह झाला पाहिजे। म्हणे माझ्या लग्नाचं काही नाही, पण त्या तारकासुरापासून तुमचा त्या ठिकाणी तुमची सुरक्षा व्हावी याच्यासाठी तुम्ही तयारी करतात। मी नाही लग्न केलं तुमचं काही बिघडणार नाही देवा, पण आमची इच्छा आहे तुमचं लग्नच पाहण्याची इच्छा आहे। मग भगवान शिवजी म्हणले, आहे ना इच्छा, चला करा वैरातीची तयारी। मग सगळेच आपापले वाहन आदल्या दिवशी सजवायला लागले। बरं, सगळ्यांनी आपापले वाहन आणले आणि सुंदर अशा रीत्या त्या ठिकाणी वाहन आपले सजू लागले। भगवान शिवजी त्या ठिकाणी म्हणतात, अरे आपण सुद्धा सजलं पाहिजे, पण आपली कशी तयारी करावी? इकडे देवी देवतांनी सजवायला चालू केलं की लगे सवारण सकल सूर वाहन विविध विमान, हुई सगण समंगल सुबद करही अप्सरा गाण। लग्नाची तिथी निश्चित झाली, वैशाख महिना आहे, शुक्ल पक्ष आहे, पंचमी तिथी आहे, गुरुवार दिवस आहे आणि बरोबर 4 वाजता लग्नाच्या आदल्या दिवशी हे सजवतात, पण 4 वाजता उद्या वरात निघणार आहे म्हणून सगळेच वराडी मंडळी सजून दजून तयारीत आहे। आता मात्र बोले बाबा ज्या वेळेला निघाले त्यावेळेला विचार करतात, अरे चला। भगवान शिवजीला म्हणले, शिवजी नुसतं चला नाही, कपडे घाला। भगवान शिवजी म्हणले, जसा आहे तसा। बोले तिथं गेलो, बुंदी नाही, मग तर टोले खावे लागेल आपल्याला। म्हणे मग तुम्हाला सजावं लागेल भोलेनाथ। भगवंतानं सांगितलं, दुसरं काही सजणार नाही, मी फक्त व्याघ्रंबर घालेल। व्याघ्रंबर घातले। म्हणे कानात आपल्याला सोनं नाणं नाही, विच्चू घातली, हातामध्ये नाग बांधले, गळ्यात नाग। देवा म्हणे असं कसं? ते नाग त्या ठिकाणी कमरेचं असणारं गुंडाळलेलं काही राहीना, मग नागाला त्या ठिकाणी पुन्हा आडा दिला, नागाचा आडा दिला आणि त्या नागाने आपली फणी काढावी। बाकी देवता म्हणले, देवा अशी वरात आजपर्यंत कधी झाली नसेल। भगवान शिवजी म्हणले, हो आपली आगळी वेगळी नाही, तुम्ही आता घोड्यावर नाही, माझा नंदी हे माझं धर्माचं प्रतीक आहे, मी नंदीवरच बसणार। पण भगवान शिवजी बाकी 12 देवी देवता सजलेले आहे, धजलेले आहे। भगवान म्हणले, तुम्ही आले पण मला त्या ठिकाणी माझे सगळे सोयरे पाहिजे ना। कोण? सगळे स्मशानवासी भूत प्रेतांना आमंत्रित केलं आणि सगळेच भूत प्रेत, हात नसलेले, पाय नसलेले, तोंड नसलेले सगळे भगवान शिवजीच्या वरातीमध्ये सामील झाले आणि वरात निघाली आणि आनंदाने गाऊ लागले, काय? निराले डोले में मतवाले डोले में, निराले डोले में, निराले डोले में मतवाले डोले में, और सज रहे है रे है और ससे रहे भोले बाबा, निराले डोले सज रहे भोले बाबा, निराले डोले, निराले डोले वाले डोले।
आता सगळ्यांनी अक्षदाची तयारी करा, अक्षदा वाटून द्या आणि जे तुम्ही काही आहेर आणलेले ते पुन्हा त्याच टोपलीमध्ये टाकून द्या, म्हणजे पुन्हा पुन्हा तुमच्याकडे येण्याची गरज नाही। आज आपलं परम भाग्य आहे की भगवान शिवांच्या विवाह सोहळ्यामध्ये आपल्याला आहेर करण्याचंही सौभाग्य प्राप्त होतंय। त्यामुळे जो कोणी आहेर आणलेला असेल, ज्या टोकरीमध्ये वाटणार आहे अक्षदा, त्या टोकरीमध्ये लवकर लवकर टाकून द्या, फक्त वेळ करू नका। त्या अक्षदा वगैरे वाटून द्या आणि टोकऱ्या फिरवा भाऊ यांच्यामध्ये द्या लवकर टोकऱ्या। अक्षदा ज्या केलेल्या त्या टोकऱ्या द्या ना। निराले डोले मतवाले डोले, निराले डोले मतवाले डोले, सजल भोले बाबा निराले डोले।